लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला म्हणून लोक जमिले का होती. आणि यांच्यासाठी या घुरट लोकांसाठी, हे घुरट नेता, हे घुरट भुजबळ, त्याच्यासाठी. अरे तुमची काय पत हे ही लक्षात घेतली पाहिजे. तुमची पत त्याच्या नादी लागून, त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता. आणखीन तरी शहाणे व्हा. आणखीन वेळ हातातली गेलेली नाही. तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शहाणा झालाय. तसे जरा शहाणे व्हायचं बघा. दादा, या सभेमध्ये असं सूर निघालाय की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज 10-12% असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलं. ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे. जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका जिया रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करण्याचे 2 विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जी आर. आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे घुरट भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत. परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठे पक्षाच्या बाजूला बांधलेलो नाही. पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंद्र पाटील असं केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसीना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही नाही, ते काही म्हणता येते. आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली त्याची. बहुतेक अक्कल दाढ असते माणसाला प्रत्येकाला. त्या घुरट भुजबळची पडली वाटतं. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून, एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला. पाटील, धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला मुंबईत करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी लागलं. त्याला कवाच्याच मी बोललो, कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मी काय बघितले सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच रंग हात रंगेव रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे ते रक्ताने भरल्याला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणून. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला. कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येत आहे तेव्हाच, काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्याहूनच
ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानंच ओळखून घेते की ह्यो फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते आहेत, त्यांना जरी बळ दिलं आणि उचललं तरी चालत, परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड जिल्हा सोपावं, तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो. ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्या, एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला येईल, असं छगन भुजबळ म्हणाले. आनंद आहे, आनंद आहे. आम्हाला काय अडचण. गोरगरीब ओबीसीचा हे जयस्वालाचा व्हावा अधिकारी, तो धनगराचा बसलाय बिचारा तो व्हावा, हे आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा, असे मला वाटतं. यांचे मला माहित नाही आता मी साळींचे व्हावा, साळे जातीचा अधिकारी व्हावा वाटतंय मला, 100% वाटतंय यांचे व्हावा. काय अडचण नाही, आम्हाला काय लाज नाही वाटणार. पण तुम्ही होऊन देणार का, हा खूप मोठा प्रश्न. तुम्ही होऊन देणार का? तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी, आमदार, खासदार होऊन देणार का? IAS IPS होऊन देणार का? तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का? आमदार, खासदार, जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का? सभापती तुम्ही होऊन देणार का? होऊन देणार का? नाव्याचा, परटाचा, धोब्याचा, सोनाराचा होऊन देणार का तुम्ही? सांगा. आणखीन वडरी समाजाचा, कायकडी समाजाचा, रजपुताचा, लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही? कोळ्याचा होऊन देणार का? होऊन देणार आहेत का? लमाणी समाजाचा एखादा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही? नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का? मग तुमचं संपत आहे. सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता. कोणत्या जातीला मिळत नाही, काय नाही, काय नाही. किती ते कोळी बांधव, आगरी बांधव, ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करतात. का त्यांचे लेकरं IAS IPS अधिकारी होऊ नये? का होऊ नये? का होऊ नये? लिंगायताचे का होऊ नये? किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला? आम्हाला आवडत. तुम्हाला आवडतंय का? आवडतंय तर तुम्ही 75 वर्षात का नाही होऊन दिलं? का तुम्ही बंजारा समाजाच्या अधिकारीने होऊ दिले? त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे. बंजारा समाजाला द्या, चला. का नाही होऊन दिले? सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल. तुमच्या घराघरीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघरीच माणसं ऊस तोडायला गेली. हे काय खोटं आहे का? किती दिवस येड्यात काढणार तुम्ही? बिलाचे तेच हाल, पारद्याचे तेच हाल. तुम्ही रामुशाचं नाव घेता त्याचे तेच हाल. तुम्ही कोणाला सुधरून दिलं? कोणालाच नाही. आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही. अरे आमच्या इकडे येऊन बघ, ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता. ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच. तुम्ही काय सांगता आम्हाला? भाजपला देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूध पुढे राहिलेले नाही. फडणवीस साहेबाला हे माहिती. हा, ते फडणवीस साहेबाला माहिती आहे विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती. हा, नाही तर लोकसभेसारखा धुरळा वाजला असता सगळा. आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना. आणखीन आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही.
आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे. नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही, विखे साहेबांनाच नाही, कोणाला सोडणार नाही. पण आम्हाला 100% आशा आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय. गॅजेटियर हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं, त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय. पुढच्या आठवडाभरात किंवा 10 दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा GR निघणार आहे. आता हे बॉम्ब बालणारच. त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच आहे. गाडी खाली काय चालत असतं माहिती आहे तुम्हाला? त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो. असा तो घुरटे भुजबळ देऊ. दादा, तुम्ही प्रमाणपत्राचा उल्लेख केला, तर यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला 10 महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे. आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुणबीचं सर्टिफिकेट हातात देऊ लागले. अधिकारी इतके हुशार कसं काय झाले? कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले. तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं, फक्त गुप्त. आता मराठ्यांचे लेकरं हुशार झाले. गरीब गरजवंत मराठा हुशार झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटतं ना, याची नोंद सापडली, शिंदे समितीने सापडली, याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. का रोखून धरायचं? तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार, आणि मग तुमचं 94चं का रद्द होऊ नये? 16% दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचं रद्द करणार? एवढं सोपं आहे का रद्द करणं ते? आणि तुमचे कोणी नेते उठत येत निघाले मराठ्याला विरोध करायला, आरक्षण देऊ नका. अरे आमचे नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये, आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये, तिकडे येऊ नये. ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत, करा म्हणाले येत नाहीत. किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते, नेते होते, विरोधी पक्षाचे पण होते. विरोधी पक्षाचे धाडसानं सगळ्यात पुढे आहेत, आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते. का म्हणून होते माहितीये का? जरा त्या घुरट भुजबळा जरा डोकं लावा म्हणा, का होते ते? एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, त्याचं कल्याण हो द्या म्हणून येतात, कल्याण करण्यासाठी. आणि तुमच्याकडे जे येतात ते देऊ नका म्हणून येतात. याच्यात फरक आहे. ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? देऊ नका म्हणा. ते म्हणतात का ओबीसीला? आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात, कोणाला देऊ नका म्हणाल नाही. ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका? एक मराठ्यांच्या लेकराला, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणाले येते. ही फरक आहे ओबीसीच्या नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्यात. मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही, पण मराठ्यांना द्या म्हणायला 100% देव बाहेर येणार. कस का नाही येणार? ते द्या म्हणतोय. ओबीसीला देऊ नका म्हणत नाही, मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय. येणार. तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात. छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला, आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्याने आरोप केलाय. आता त्यो दलिंदर काय म्हणला त्यांनी थोडं मी होणार आहे. दलिंदर त्यो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. त्यो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे? माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली, यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली, आणि ती खरं इतकं दलिंदर आहे, मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी, ते गुरट भुजबळ. ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबाचा उपकार ठेवला नाही. इतकं गुरट आहे ती, इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो, आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, टीका केली तुमची. त्याचं काय राहिलंय? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये, निवडून आल्यावर मग म्हणाव मी पडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे, मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत, आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो.
पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीस यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून, एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती मागं, विरोधी पक्ष नेता असताना. आपल्याला निधीला काय कमी आहे, तुम्ही एक व्हा फक्त, फडणवीसची काय माय येली, पंतप्रधानाची काय माय येली. हे जमतं का? हे जमतं? याला काय म्हणतात? फडणवीस साहेब विसरले काय ते? मग माझ्या संग डोकं लावू नको भाऊ तू. आणखीन बी तुला सांगतो, तू माझ्या नादी लागू नको, लय बाखडा काढील. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले. आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच ते बायकोच आहे ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत? त्या 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लपडे असू नाही तर 50 असो, वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती. तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना. विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा. आता द्यायला तयार आहे ती ना. ती जोडतोय गाबाळी म्हणती ती. आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून. आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझा घर दुसरा असता ना, कुणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा. माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते दरेंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणे. त्याला काय कळत आहे ते घुरट धावण्याला? घुरट सगळ्या दुनियेचं. त्याला काय कळत आहे ते? तुम्हाला अक्कलदाड कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदाड असते. त्याची पैडी आता. त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना त्याचं. गुंग झालं. बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काय, कागद वाचून बोलत आहे ती. कागद वर काढित आहे, त्याच्या खाली कागद आणि मग शेर आणतोय. आता शेराच्याच लायकीच राहिले ते. त्यांना ना तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला, त्यांना काहीच सुचा नाही. काय बोलावं, काय करावं, कुंकड जावा. कारण ते हक्काचं आहे, त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, किती पण. कसा जिया रद्द होतोय. आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं ही काय आहे, ती काय लायकीच आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल. आणि ते आम्ही मुळात कधीच होऊ नाही देणार. कव्वाच नाही होऊन देणार. हो, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार. मग पाटील, त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट्टीवार यांना टोला लागवला. त्यांनी की तुम्ही तासाला तुमची भूमिका बदलताय, कसा विश्वास ठेवायचा.
काही दिवसापूर्वीच या GRS विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला होता. आणि त्यावेळेस उपोषण चालू असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. हे बघा, त्यावेळेची वडंटीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडंटीवार साहेबांनी यावं, कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता. त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता. ते रक्ताने हाता भरल्याला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढू, म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा. त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेने चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात. तोही म्हणला होता, पाय पोडतो, हात पोडतो, हात जोडून सांगतो, आमचं ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही, 15-20 दिवसाचा वेळ द्या, महिन्याचा वेळ द्या. तू शेजारी बसलेलाच म्हणला, तो खुर्ची लावून बसलेला होता. घुरट भुजबळ ते नाही दिसलं का? पण तो का मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं, ह्या घुरट भुजबळाला माहिती, सगळ्यांनी सोडून दिलं. त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बनवा सध्या तरी, कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघाव, त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्यांनी सुधराव. शिव असाच हरभऱ्या झाडा चढितो आणि आपटून देतो, कारण त्याला माहित झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरट भुजबळाला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमाची, म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतंय. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो DNA कधी सरकेल सांगता येत नाही. म्हणजे धमकी वजा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. हे बघा, याच्यात मागे काय ओबीसी काय जातीचा नेता आहे राव. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या. ती आमची, मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली, तिथं घोंगडी बैठक झालेली आमची. ओबीसीचा नेताच नाही तो. त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिणार आहेत आणि काय करणार आहेत, कारण ह्यो सरकारमध्ये राहून ह्यो प्युअर वाद लावतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेलाच आलं, मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही. फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे. फडणवीस साहेब, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, तो सरकारमध्ये तो जाती दंगली घडविणारे, बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील. गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे. नसतं ते टाबरं टुबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करील. आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले, ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती, ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार, ती झटकून लावावं लागणार. आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे. आम्ही दाखवू ताकद.
विखे राज्यात विकार पसरत आहे. विखे वारंवार जरांगींना भेटायला जात आहेत. आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिला. विकास काही होऊ शकत नाही तुमच्याचे. हा, काय होऊ शकत नाही. काय बघणार तुम्ही? ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशानं आला, कोणाचा रद्द करा म्हणत नाही. मराठ्यांच्या नेत्याचा तो आदर्श घ्यावा. मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते, गरीबाच्या लेकराला द्या म्हणून. गरीब ओबीसीचा रद्द करा किंवा गरीब ओबीसीला देऊच नका असं कधीच म्हणत नाही. ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला पाहिजे. तीच भूमिका मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. ओबीसीचं रद्द करा, आरक्षण देऊ नका म्हणाले ओबीसी एखादा मराठा नेता येतोय का? तुम्ही तरी जाताय. मराठ्याच्या नेत्याची तुलना तुम्ही करू शकत नाहीत. तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही. ते गरीब मराठ्यासाठी कायम येणार, पुण्य कमवायलाच मराठ्याचे नेते सगळे येणार. विरोधी पक्षातले असतील, सत्ताधाऱ्यातले असतील. पाप तुमच्यासारखं ते कमवू शकत नाहीत. प्रस्थापित मराठा समाज गाववाड्यातील सरपंच पण हिसकावत आहे. ओबीसी समाज तुमचा घाट हरून पाडणार. समोरून लांडग्यांचा कळप येतोय, तो गळा घोटणार आहे, तर हातातलं फेकून मारा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. कोण म्हणलं? गोपीचंद पडळकर. ते बी आलते का? त्यांनी काय लिहायचं असलेल्या फड्यात? हे घुरट सगळ्या दुनियाचं हे घुरटाचं काय ऐकायचं? आपलं चांगलं चाललंय तिकडं. त्यांनी कसं लिहायचं? चांगल्या चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा? कमाल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. भुजबळ म्हणलंच का गुरट ते? काय हिशोब होत नाही, काय नाही. सगळे सावध झाले आता. आज कळालं ना राव, आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली. काय हिशोब करतो? आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली. तू काय हिशोब करतो तू? महाएल्गार नाव देतो. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. काय ते चव घालून घ्यायचे धंदे करते काय नाही, याच्या कमून नादी लागत मला काहीच कळा नाही घुरट भुजबळच्या. बीड म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी नाही, लक्ष्मण हातींचा तुम्हाला सवाल आहे. आणि तर रणजीत लहरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ संध्याकाळी फडवणुसार बोलतात, अशी टीका हातींनी तुमच्यावर केली. त्याला नाही मोजित मी, त्याला मोजित नाही. त्याला कधी विरोधक मानलं नाही, मानणार नाही. काहीला आता ते नाही बोललं तरी बोलायची सवय. आम्ही नाही बोलत नाही तरी बळच बोलत एखादं. त्यासल्याला काय देण द्यायचं? थुकला ना तर ते काही बळच थुकासाठी ते त्याला काय करावं आम्ही? तिकडं आपलं बघायचं. कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं? आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठं जाईन आतापर्यंत. कशाला दुसऱ्याला ज्ञान पाजळ थिंडायचं उगाच त्या घुरट भुजबळच्या नादी लागून बसेल ना कोपऱ्याला एक आहे. अजून काय ना ओके ना? ठीक आहे. धन्यवाद. आवाज चालला का लिंक? नाही, हा चालू ना. मला पण मेसेज आला होता, मी चेक केला, आवाज चालू गेला होता. मला पण मेसेज आला होता, मी चेक केला, आवाज चालू गेला होता. मला पण मेसेज आला होता, मी चेक केला, आवाज चालू गेला होता.
सुटली बाहेर. एक मिनिट आता बघा हो संजय सर तुम्हाला टाकले सगळे प्रश्न तू विचार आता संजय. बाहेर थंडी वाजती रे, गार हवा सुटली. थंडीच गार बोला सुटलं ना. हो आले सर आवाज चेक करणे मी काय विचारणार नाही आता. तुम्ही तिथं मी रेकॉर्डिंग नाही धनंगी पाटलांची लाईट खाली वा. ओके ओके ओ मी रेकॉर्ड करतो त्यांना दिली मी करतो तुम्हाला हॅलो ओके 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 ठीक आहे ठीक आहे. मोबाईल मध्ये माझ्या करू का एक मिनिट. संजय सर मिळालं ना तुम्हाला सगळ्याला. संजय आता सुरू करतो. ठीक आहे आवाज बंद करा. बीड मध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झाले होते आणि आम्ही रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाई लढू असं त्यांनी जाहीर केलं. अरे मी तुम्हाला सकाळी सांगितलं 4-8 दिवसापासून सुद्धा सांगतो की ही ओबीसीची सभा नाहीची. ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात. मराठ्यांचं कसं वाटोळं करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे. ती ओबीसीचे नाहीचे, एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती. हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथं येऊन, बाकी काही केलेलं नाही. त्यांना वातावरण दूषित करायचंय हे काम ते करणार आहेत. ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बी आले आणि कुठं आले तरी काही फरक पडत नाही. कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली. ही जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय आणि सरकारच्याही आली असेल. ही खटाटोप कशासाठी, ही खटाटोप कशासाठी? कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत. ती घोंगडी बैठक झालेली आपली त्या ग्राउंडवरती आणि तिथं हे महाएल्गार घ्यायला निघाले. ते घुरट भुजबळ ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करते. आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत तेवढे तर त्याला त्याच्या मतदारसंघात बी येतात. नुसते इथं व्यासपीठावरच्या लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला म्हणून लोक जमविले का ते. आणि यांच्यासाठी या घुरट लोकांसाठी, हे घुरट नेता, हे घुरट भुजबळ त्याच्यासाठी. अरे तुमची काय पत हे ही लक्षात घेतली पाहिजे. तुमची पत त्याच्या नादी लागून, त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता? आणखीन तरी शहाणे व्हा. आणखीन वेळ हातातली गेलेली नाही. तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शहाणा झालाय. तसे जरा शहाणे व्हायचं बघा. दादा या सभेमध्ये असं सूर निघालाय की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज 10-12% असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलं. ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही ते त्याचा प्रश्न आहे.
आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे. हा, मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका जिया रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करण्याचे 2 विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जी आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे घुरड भुजिबळ बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. हा, आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फबावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत, परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठे पक्षाच्या बाजूला बांधलेलो नाही, पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पटेल असं केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही, ते काही म्हणता येते, आता बुद्धी ढळली, अक्कल दाड पडली त्याची. बहुतेक अक्कल दाड असते माणसाला, प्रत्येकाला. त्या घुरट भुजबळची पडली वाटतं ती. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजता का तुम्ही मराठ्याला? पाटील, धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला, परळीचा चष्माला मुंबई करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही, असं थोडा तुम्हाला त्यांनी लागलं. त्याला कवाच्यात म्हणून बोललो, कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, असेच हात रंगेव रक्तानी. तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे त्या रक्ताने भरल्याला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असा वाटला आम्हाला, अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते, त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत, परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय
अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा, कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड जिल्हा सोपाव, तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसत. ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्या. एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला येईल, असं छगन भुजबळ म्हणाले. आनंद आहे, आनंद आहे. आम्हाला काय अडचण. गोरगरीब ओबीसीचा हे जयस्वालाचा व्हावा अधिकारी, तो धनगराचा बसलाय बिचारा तो व्हावा, हे आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा, असे मला वाटतं. यांचे मला माहित नाही आता. मी साळींचे व्हावा, साळे जातीचा अधिकारी व्हावा वाटतंय मला, 100% वाटतंय. यांचे व्हावा, काय अडचण नाही, आम्हाला काय लाज नाही वाटणार. पण तुम्ही होऊन देणार का, हा खूप मोठा प्रश्न. तुम्ही होऊन देणार का? तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी, आमदार, खासदार होऊन देणार का? IAS IPS होऊन देणार का? तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का? आमदार, खासदार, जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का? सभापती तुम्ही होऊन देणार का? होऊन देणार का? नाव्याचा, परटाचा, धोब्याचा, सोनाराचा होऊन देणार का तुम्ही? सांगा. आणखीन वडरी समाजाचा, कायकडी समाजाचा, रजपुताचा, लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही? कोळ्याचा होऊन देणार का? होऊन देणार आहेत का? लमाणी समाजाचा एखादा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही? नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का? मग तुमचं संपत आहे. सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता. कोणत्या जातीला मिळत नाही, काय नाही, काय नाही. किती ते कोळी बांधव, आगरी बांधव, ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करतात. का त्यांचे लेकर IAS IPS अधिकारी होऊ नये? का होऊ नये? का होऊ नये? लिंगायताचे का होऊ नये? किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला? आम्हाला आवडत. तुम्हाला आवडतंय का? आवडतंय तर तुम्ही 75 वर्षात का नाही होऊन दिलं? का तुम्ही बंजारा समाजाच्या अधिकारीने होऊ दिले? त्यांचं आरक्षण घेऊ द्या. उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या. चला, का नाही होऊन दिले? सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल. तुमच्या घराघणीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघणीच माणसं ऊस तोडायला गेली. हे काय खोटं आहे का? किती दिवस येड्यात काढणार तुम्ही? बिलाचे तेच हाल, पारद्याचे तेच हाल, तुम्ही रामुशाचं नाव घेता त्याचे तेच हाल. तुम्ही कोणाला सुधरून दिलं? कोणालाच नाही. आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही. अरे आमच्या इकडे येऊन बघ, ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता. ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच. तुम्ही काय सांगता आम्हाला? भाजपला देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूध पुढे राहिलेले नाही. फडणवीस साहेबाला हे माहिती. हा, ते फडणवीस साहेबाला माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही, मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती. नाही तर लोकसभेसारखा धुरळा वाजला असता सगळा. आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना. आणखीन आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे. नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही, विखे साहेबांनाच नाही, कोणाला सोडणार नाही. पण आम्हाला 100% आशा आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय. गॅजेटियर हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं, त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय. पुढच्या आठवडाभरात किंवा 10 दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा GR निघणार आहे. आता हे बॉम्ब बालणारच. त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच आहे. गाडी खाली काय चालत असतं माहितीये तुम्हाला? त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो. असा तो घुरटे भुजबळ देऊ.
दादा तुम्ही प्रमाणपत्राचा उल्लेख केला तर यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला 10 महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे. आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुणबीचं सर्टिफिकेट हातात देऊ लागले. अधिकारी इतके हुशार कसं काय झाले? कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले. तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त. आता मराठ्यांचे लेकरं हुशार झाले. गरीब गरजवंत मराठा हुशार झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटतं ना, याची नोंद सापडली, शिंदे समितीने सापडली, याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. का रोखून धरायचं? तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं 94चं का रद्द होऊ नये? 16% दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार? एवढं सोपं आहे का रद्द करणार ते? आणि तुमचे कोणीही नेते उठत येत निघालेत मराठ्याला विरोध करायला, आरक्षण देऊ नका. अरे आमचे नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये, आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये, तिकडे येऊ नये. ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत, करा म्हणाले येत नाहीत. किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते, नेते होते, विरोधी पक्षाचे पण होते, विरोधी पक्षाचे धाडसानं सगळ्यात पुढे आहेत. आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते. का म्हणून होते माहितीये का? जरा त्या घुरट भुजबळा जरा डोकं लावा म्हणा, का होते ते? एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, त्याचं कल्याण होऊ द्या म्हणून येतात, कल्याण करण्यासाठी. आणि तुमच्याकडे जे येतात ते देऊ नका म्हणून येतात. याच्यात फरक आहे. ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला? आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात, कोणाला देऊ नका म्हणाल नाही. ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका? एक मराठ्यांच्या लेकराला, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणाले येते. ही फरक आहे ओबीसीच्या नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्यात. मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही, पण मराठ्यांना द्या म्हणायला 100% देव बाहेर येणार. कस का नाही येणार? ते द्या म्हणतोय, ओबीसीला देऊ नका म्हणत नाही, मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय. येणार. तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात. छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्याने आरोप केलाय. आता त्यो दलिंदर काय म्हणला त्यांनी थोडंच मी होणार आहे. दलिंदर त्यो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. त्यो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे? माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली, यांनी आमचं आयुष्य खुटवलंय, ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे, मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी, ते गुरड भुजबळ. ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबाचा उपकार ठेवला नाही. इतकं गुरट आहे ती, इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो, आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात, महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिलंय? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये, निवडून आल्यावर मग म्हणावं मी पळडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे, मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत, आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो, पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता ते. बघा त्याची क्लिप काढून, एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती मागं, विरोधी पक्षनेता असताना. आपल्याला निधीला काय कमी आहे, तुम्ही एक व्हा फक्त, फडणवीसची काय माय येली, पंतप्रधानाची काय माय येली, हे जमतं का?
हे जमतं? याला काय म्हणतात? फडणवीस साहेब विसरले काय ते? मग माझ्या संग डोकं लावू नको भाऊ तू. आणखीन बी तुला सांगतो, तू माझ्या नादी लागू नको, लय बाखळा काढील. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो, त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच ते बायकोच आहे ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत? त्या 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, तिने सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लपडे असू नाही तर 50 असू, वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती, तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना, विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा, आता द्यायला तयार आहे ती ना, ती जुळतो लय गाबाळी म्हणती ती, आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून, आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझ्या घर दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा, माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते, आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणाले. त्याला काय कळत ते घुरट धावण्याला, घुरट सगळ्या दुनियेचं. त्याला काय कळत ते, तुम्हाला अक्कलदाड कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदाड असते, त्याची पैडी आता. त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना, त्याचं गुंग झालं. बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काय, कागद वाचून बोलत आहे ती. कागद वर काढीत आहे, त्याच्या खाली कागद, आणि मग शेअर आणतंय. आता शेअराच्याच लायकीच राहिले ते. त्यांना ना तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला, त्यांना काहीच सुचा नाही. काय बोलावं, काय करावं, कुंकड जावा, कारण ते हक्काचं आहे. त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही पण. कसा जिया रद्द होतोय, आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं ही काय आहे, ती काय लायकीच आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल, आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नाही देणार, कव्वाच नाही होऊन देणार. हो, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार. मग पाटील, त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला, आणि विजय वडेट्टीवार यांना टोला लागवला त्यांनी की तुम्ही तासाला तुमची भूमिका बदलताय, कसा विश्वास ठेवायचा. काही दिवसापूर्वीच या GRS विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला होता, आणि त्यावेळेस उपोषण झालं असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. हे बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं, कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता, त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता, ते रक्ताने हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढून म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ
ह्यो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा. त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरड भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात. तोही म्हणला होता पाय पोडतो, हात पोडतो, हात जोडून सांगतो आमचं ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही, 15-20 दिवसाचा वेळ द्या, महिन्याचा वेळ द्या. तू शेजारी बसलेलाच म्हणला, तो खुर्ची लावून बसलेला होता. घुरड भुजबळला ते नाही दिसलं का? पण तो का मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं, त्या घुरड भुजबळला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं. त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बनवा सध्या तरी, कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघावं, त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्याने सुधराव. शिव असाच हरभाड्या झाडा चढितो आणि आपटून देतो, कारण त्याला माहित झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरड भुजबळला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमाचे म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतोय. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसीचा डीएनए आहे, पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही. म्हणजे धमकी वजा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. हे बघा याच्यात मागे काय ओबीसी गे जातीचा नेता आहे राव. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या. ती आमची, मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली, तिथं घोंगडी बैठक झालेली आमची. ओबीसीचा नेताच नाही तो. त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिणार आहेत आणि काय करणार आहेत, कारण ह्यो सरकारमध्ये राहून ह्यो प्युअर वाद लावतोय, प्युअर वाद लावतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेलाच आलं मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही. फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे. फडणवीस साहेब, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, तो सरकारमध्ये तो जाती दंगली घडणारे, बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील. गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे. नसतं ते टाबरं टुबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करील. आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले, ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती, ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार, ती झटकून लावावं लागणार. आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे, आम्ही दाखवू ताकद. विखे राज्यात विकार पसरत आहे. विखे वारंवार जरांगींना भेटायला जात आहेत. आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही असा स्पष्ट इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिला. विकास काही होऊ शकत नाही तुमच्याचे, काय होऊ शकत नाही. काय बघणार तुम्ही? ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशाने आला, कोणाचा रद्द करा म्हणत नाही. मराठ्यांच्या नेत्याचा तो आदर्श घ्यावा. मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते, गरीबाच्या लेकराला द्या म्हणून. गरीब ओबीसीचा रद्द करा किंवा गरीब ओबीसीला देऊच नका असं कधीच म्हणत नाही. ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला पाहिजे. तीच भूमिका मराठ्यांच्या
सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. ओबीसीचं रद्द करा, आरक्षण देऊ नका म्हणाले ओबीसी एखादा मराठा नेता येतोय का? येतोय का? तुम्ही तरी जाताय. मराठ्याच्या नेत्याची तुलना तुम्ही करू शकत नाहीत, तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही. ते गरीब मराठ्यासाठी कायम येणार, पुण्य कमवायलाच मराठ्याचे नेते सगळे येणार, विरोधी पक्षातले असतील सत्ताधाऱ्यातले असतील. पाप तुमच्यासारखं ते कमवू शकत नाहीत. प्रस्थापित मराठा समाज गावगाड्यातील सरपंच पद हिसकावत आहे. ओबीसी समाज तुमचा घाट हरून पाडणार. समोरून लांडग्यांचा कळप येतोय, तो गळा घोटणार आहे, तर हातातलं फेकून मारा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. कोण म्हणलं? गोपीचंद पडळकर. ते बी आलते का? त्यांनी काय लिहायचं असलेला फड्यात? हे घुरट सगळ्या दुनियाचं हे घुरटाचं काय ऐकायचं? आपलं चांगलं चाललंय तिकडं, त्यांनी कसं लिहायचं? चांगल्या चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा? कमाल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. भुजबळ म्हणलंच का घुरट? ते काय हिशोब होत नाही, काय नाही, सगळे सावध झाले. आता आज कळालं ना राव, आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली, काय हिशोब करतो? आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली, तू काय काय हिशोब करतो? तू महाएल्गार नाव देतो, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. काय ते चव घालून घ्यायचे धंदे करते, काय नाही, याच्या कमून नादी लागत मला काहीच कळलं नाही घुरट भुजबळच्या. बीड म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी नाही, लक्ष्मण हाकेंचा तुम्हाला सवाल आहे. आणि तर धनंजय लहरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ संध्याकाळी फडवणुसार बोलतात, अशी टीका हाकेंनी तुमच्यावर केली. त्याला नाही मोजित मी, त्याला मोजित नाही, त्याला कधी विरोधक मानलं नाही, मानणार नाही. काहीला आता ते नाही बोललं तरी बोलायची सवय, आम्ही नाही बोलत नाही तरी बळच बोलत एखादं, त्यासल्याला काय देण द्यायचं? थुकला ना तर ते काही बळच थुकासाठी ते त्याला काय करू आम्ही? तिकडं आपलं आपलं बघायचं, कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं? आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठं जाईन आतापर्यंत. कशाला दुसऱ्या ज्ञान पाजळ थिंडायचं उगाच त्या घुरट भुजबळच्या नादी लागून बसेल ना कोपऱ्याला एक आहे. अजून काय का? ओके ना, ठीक आहे. धन्यवाद. ते आवाज चालला का लिंक? नाही, हा चालू ना. मला पण नाही झाला.